नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए प्रथम वर्ष पेपर दुसरा सेमिस्टर पहिले आणि पेपरचं नाव भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 आणि या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक चार जे विजयनगर आणि बहामनी साम्राज्य या प्रकरण क्रमांक 4 ची माहिती आपण पूर्णपणे अभ्यासनास सुरुवात केली होती। त्यामध्ये आपण विजयनगरचं साम्राज्य आणि विजयनगरच्या शासकाबद्दलची माहिती पूर्णपणे अभ्यासली आणि त्यानंतर बहामनी साम्राज्य जे दक्षिणेतलं महत्त्वपूर्ण साम्राज्य, ज्या दक्षिणेतल्या मुस्लिम अमीर किंवा सरदारांनी जे काय सरदार असतील यांनी सर्वजण एकत्र येऊन बनवलेलं जे बहामनी साम्राज्य, हे साम्राज्य तत्कालीन स्थितीमध्ये 1347 मध्ये निर्माण झालेलं बहामनी साम्राज्य आणि या बहामनी साम्राज्याचा जो संस्थापक अलाउद्दीन हसन बहामनी, त्यानंतर या अलाउद्दीन हसन बहामनी नंतर आलेला मुहम्मद शाह प्रथम, या दोनही शासकांची माहिती आपण संपूर्णपणे अभ्यासली आणि त्याच बहामनी साम्राज्यातील महत्त्वपूर्ण वजीर म्हणजेच ज्या कालखंडामध्ये बहामनी साम्राज्याच्या कालखंडामध्ये एका वजीराने तत्कालीन स्थितीमध्ये मुहम्मद शाह तिसरा जो अल्पवयीन होता, लहान होता आणि अशा स्थितीमध्ये जो त्याचा वजीर होता मुहम्मद गवान यांनी बहामनी साम्राज्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या, बहामनी साम्राज्याचा विस्तार केला। अशा या मुहम्मद गवान जो बहामनी सरदाराचा किंवा बहामनी जे काही साम्राज्याचा एक महत्त्वपूर्ण जे काही वजीर म्हणून ओळखला जात होता, त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण जे वजीर मुहम्मद गवान कोणाच्या शासनकाळामध्ये होऊन गेला याबद्दलची माहिती पाहणं आवश्यक आहे। तर सर्वप्रथम विचार करता या बहामनी साम्राज्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही शासकाचा जर विचार करता, या बहामनी साम्राज्यामध्ये एकूण 11 शासक होऊन गेले आणि या 11 शासकाबद्दलची माहिती आपल्या या सिलेबसमध्ये पाहायची नाही, तरी पण त्या शासकांचे नाव आणि त्यांचा शासनकाळ कोणता होता हे पाहणं आवश्यक आहे। आणि मुहम्मद गवान हा मुहम्मद शाह तृतीय याच्या शासनकाळामध्ये वजीर म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि त्याच्या ज्या काही केलेल्या कार्यावरून इतिहासामध्ये त्याचं नाव जे काय वजीर मुहम्मद गवान, ज्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये बहामनी साम्राज्याला एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करून दिलं। सर्वप्रथम आपण ज्या बहामनी साम्राज्याची स्थापना 1347 मध्ये झाली, त्यामध्ये जो पहिला शासक ज्या बहामनी साम्राज्याचा शासक म्हणून ओळखला जातो हसन गंगू बहामनी आणि त्याचा शासनकाळ म्हणजेच 1347 ते 1358 मध्ये। त्याच्यानंतर जो शासक आला तो मुहम्मद शाह प्रथम, इसवी सन 1358 ते 1377 मध्ये। त्याच्यानंतर मुहम्मद शहा नावाचा शासक आला आणि त्याचा शासनकाळ फक्त 1 वर्ष म्हणजे 1378 मध्ये तो राहिला। त्यानंतर मुहम्मद शाह द्वितीय जो 1373 ते 97 या त्याचा शासनकाळ राहिला आहे। त्याच्यानंतर जो शासक आला त्याचं नाव फिरोज शाह, 1398 ते 1422 पर्यंत। त्याच्यानंतर अहमद शाह हा शासक आला 1422 ते 1435 मध्ये। त्याच्यानंतर अलाउद्दीन द्वितीय जो 1435 ते 1457 या शासनकाळामध्ये तो बहामनी साम्राज्याचा राजा म्हणून त्यांनी काम पाहिलं। त्याच्यानंतर हुमायून हा शासक आला इसवी सन 1459 ते 1461 च्या दरम्यान। त्याच्यानंतर निजामशाह जो 1461 ते 1463 या शासनकाळामध्ये म्हणजेच 10वा हा बहामनी सुलतान म्हणून आला। त्याच्यानंतर शेवटचा जो बहामनी साम्राज्याचा शासक त्यालाच मुहम्मद शाह तृतीय म्हणून ओळखला जातो आणि हा मुहम्मद शाह तृतीयाच्या शासनकाळामध्येच जो तत्कालीन स्थितीमध्ये मुहम्मद शाहचा जन्म जवळपास 1454 मध्ये झाला होता आणि वयाच्या 9व्या वर्षी मुहम्मद शाह तृतीय सुलतान बनला।
सुलतान बनल्यानंतर त्याचा जो पंतप्रधान, त्यालाच तत्कालीन स्थितीमध्ये वजीर म्हणून ओळखलं जात होतं, मोहम्मद गवान याची नियुक्ती करण्यात आली. आता मोहम्मद गवान याबद्दलची माहिती पाहत असताना, आता या मोहम्मद गवान हा तत्कालीन स्थितीमध्ये बहामनी साम्राज्यातला एक महत्त्वपूर्ण वजीर म्हणून त्याला ओळखलं जात होतं. आणि या मोहम्मद गवान जो तत्कालीन स्थितीमध्ये महत्त्वपूर्ण शासक वजीर तर होताच, पण त्यांनी बहामनी साम्राज्याला एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करून दिलं. आता या मोहम्मद गवानच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार करता मध्ययुगीन जे दक्षिण भारताच्या इतिहासात मोहम्मद गवान जो ज्यांनी वजीर म्हणून कार्य केलं, आणि त्याचं कार्य म्हणजे एक सर्व वजिरापेक्षा आगळं असं स्थान त्यांनी निर्माण केलं. आणि हा मोहम्मद गवान वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी बहामनी साम्राज्यात व्यापार करण्यासाठी म्हणून आला होता. तो मूळचा इराणमधला होता, त्यामुळे त्याच्या जे कार्य किंवा इराणी राज्यकारभाराची छाप त्याच्या मनावर किंवा त्याच्यावर पडलेली होती. आणि व्यापारासाठी आलेला मोहम्मद गवान आपल्या कार्य आणि कर्तबगारीच्या बळावर जो बहामनी साम्राज्याचा वजीर पदापर्यंत पोहोचला. म्हणजेच एक इराणी व्यक्ती ज्या बहामनी साम्राज्याच्या राज्यकारभारामध्ये महत्त्वपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केलं होतं, असा हा मोहम्मद गवान. आणि तत्कालीन स्थितीचा जर विचार करता मोहम्मद गवान हा वजीर पदापर्यंत पोहोचला. आणि ज्या कालखंडामध्ये मोहम्मद शहा तिसरा, आणि त्या मोहम्मद शहा तिसऱ्याच्या कार्यकाळ म्हणजे 1463 ते 1482, आणि या शासनकाळात त्याच्या शासनकाळामध्ये हा मोहम्मद शहा तृतीय हा अल्पवयीन होता, लहान वय होतं, वय वर्ष 9 होतं. आणि अशा स्थितीमध्ये मोहम्मद शहा तृतीय बहामनी साम्राज्याचा जो शासक म्हणून राजगादीवर आला. पण त्याचा राज्यकारभार कोणी करावा याबद्दल मतभेद किंवा स्पर्धक निर्माण झाले. आणि या दोन स्पर्धक निर्माण झाले, ते म्हणजेच ख्वाजा जहान नावाचा एक व्यक्ती होता आणि मोहम्मद गवान. आणि दोन हे जे व्यक्ती होते दक्षिणेमध्ये बहामनी साम्राज्यातल्या महत्त्वपूर्ण राज्यकारभार पाहणारे किंवा राजदरबारातील, अशा स्थितीमध्ये दोघांमध्ये संघर्ष लागले. आणि या सत्ता संघर्षाच्या स्पर्धेमध्ये ख्वाजा जहान ह्याची हत्या झाल्यानंतर मोहम्मद गवान मुख्य वजीर बनला. आणि तत्कालीन स्थितीमध्ये ख्वाजा जहान आणि मोहम्मद गवान यांच्यामध्ये सत्तेसाठी एकमेकावर प्रतिहल्ले करण्याची परिस्थिती निर्माण झाली. आणि अशा स्थितीमध्ये ख्वाजा जहान याची हत्या झाली आणि मोहम्मद गवान हा बहामनी साम्राज्याचा म्हणजेच मोहम्मद शहा तिसऱ्याचा मुख्य वजीर बनला. आणि मोहम्मद शहा तिसरा सत्तेवर आल्यानंतर म्हणजेच इसवी सन 1467 मध्ये सर्वप्रथम त्यांनी माळव्याचा जो सुलतान होता, या माळव्याच्या सुलतानाने बहामनी साम्राज्याची जी घडी किंवा बहामनी साम्राज्यामध्ये योग्य नेतृत्व नाही असा त्याचा समज झाल्यानंतर माळव्याच्या सुलतानाने स्वारी केली बहामनी साम्राज्यावर. आणि अशा स्थितीमध्ये बहामनी साम्राज्य आणि माळव्याचा सुलतान यांच्यामध्ये तह झाला आणि जे युद्ध होणार होतं ते थांबलं गेलं. आणि याच काळात बहामनी राज्यामध्ये म्हणजे मोहम्मद गवान याच्या शासनकाळामध्ये चोल असतील, दाभोळ असेल, जुन्नर, चाकण, कोल्हापूर, वाई इत्यादी प्रदेश हा मोहम्मद गवानने मिळून घेतला. आता मोहम्मद शहा तिसरा याच्या शासनकाळामध्ये एक रशियन प्रवासी येऊन गेला. त्याचं नाव निकितीन म्हणून ओळखलं जातं. आणि त्यांनी बहामनी साम्राज्याबद्दल माहिती जी लिहून ठेवली किंवा आपल्या प्रवासामध्ये ज्या लिखित स्वरूपात मांडलं, त्यामध्ये प्रशासन कशा पद्धतीचं होतं बहामनी साम्राज्याचं, समाजव्यवस्था कशी होती, धार्मिक स्थिती कशी होती, जीवन पद्धती कशी होती, या सर्व बाबीची माहिती तत्कालीन स्थितीमध्ये मांडण्याचं काम या रशियन प्रवासी निकितीन याने मांडलं. यावरून समजतं की बहामनी साम्राज्य आणि बहामनी साम्राज्याचा जो मोहम्मद शाह तिसरा याच्या शासनकाळामध्ये जो मुख्य वजीर जो मोहम्मद गवान म्हणून ओळखलं जात होतं, त्यांनी या बहामनी साम्राज्याला सर्वोच्च असं स्थान निर्माण करून दिलं होतं. आता मोहम्मद शहा तिसरा याचा मुख्य वजीर म्हणून ज्या मोहम्मद गवानला ओळखलं जात होतं, हा मोहम्मद शहाचा एक अत्यंत विश्वासू सेवक म्हणून त्याला ओळखलं जात होतं. आणि त्याच्यामध्ये खास असं लष्करी गुण सुद्धा होते.
तसेच तो एक प्रसिद्ध न्यायतज्ञ किंवा निर्दोष पद्धतीने न्याय देणारा एक व्यक्ती. त्याचबरोबर राज्यकारभारामध्ये सुधारणा त्याने अनेक घडून आणल्या. त्यामध्ये न्यायव्यवस्था असेल, लष्कर असतील, शिक्षण व्यवस्था असेल, या सर्व बाबीमध्ये महत्त्वपूर्ण असे बदल घडून आणले. त्याचबरोबर जो कोकणाचा प्रदेश, जो हिंदू राजाचा, त्यांनी कोकणाच्या प्रदेशातल्या हिंदू राजांचा पराभव केला, त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आणि बहामनी साम्राज्याला मिळवून दिली. त्याचबरोबर ओरिसांच्या जाजनगरच्या राजाचाही पराभव केला. या लढाईचा उल्लेख किंवा कामगिरी म्हणजेच त्याची जी महत्त्वपूर्ण लढाई होती ती विजयनगरवर होती. आणि बहामनी साम्राज्यामध्ये कांचीचा प्रदेश म्हणजेच विजयनगरचा प्रदेश, जो कांचीचा प्रांत, हा मोहम्मद गवान यांनी मिळवून घेतला. त्याचबरोबर विजयनगरच्या साम्राज्यावर खंडणी वसूल सुद्धा त्यांनी केली. आता मोहम्मद गवान याचा विचार करता एक कार्यक्षम प्रशासक म्हणून मोहम्मद गवानला ओळखलं जातं. सर्वप्रथम मोहम्मद गवान याबद्दलची माहिती पाहत असताना हा मोहम्मद गवान कर्तबगार राजा म्हणजे कर्तबगार एक वजीर म्हणून होता. त्याने कोकण असेल, गोवा, राजमहेंडी, कांची हा प्रदेश बी मिळवून घेतला. त्याचबरोबर या मोहम्मद गवानचा विचार करता त्यांनी कांचीचे जे हिंदू मंदिरे होती ती सुद्धा नष्ट केली आणि स्वतःला गाजी अशी पदवीसुद्धा धारण करून घेतली. म्हणजे साम्राज्य विस्तार करण्याबरोबरच त्यांनी धर्माचं प्रसार करण्याचं कामसुद्धा केलं होतं. आता मोहम्मद गवानचा विचार करता जी बहामनी साम्राज्याची सर्व जमीन आहे, या जमिनीची सर्वप्रथम मोजणी केली. त्याचनुसार शेतसारा निश्चित केला आणि शेतकऱ्याला योग्य तो शेतसारा त्यांनी आकारण्यास प्रारंभ केला. त्यामुळे बहामनी साम्राज्याची उन्नती किंवा विकास होण्यास प्रारंभ झाला. आता मोहम्मद गवान याबद्दलची माहिती किंवा मोहम्मद गवानाचे जे कार्यक्षम असे गुण आणि या गुणाचा जर विचार करता अर्थप्रणाली आहे, अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, न्यायव्यवस्था, शिक्षण आणि कर व्यवस्था यामध्ये सुधारणा घडून आणल्या. आणि जी मोहम्मद गवानने बहामनी साम्राज्याची जी राजधानी बिदरहून गुलबर्गा या ठिकाणी आणली. आणि त्याचबरोबर मोहम्मद गवानने बिदर येथे एक महाविद्यालय सुरू केलं आणि तत्कालीन स्थितीमध्ये या महाविद्यालय सुरू करून एक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचं काम मोहम्मद गवानने केलं. आणि मोहम्मद गवानला एक निष्ठावान सेवक म्हणून ओळखलं जात होतं. आणि तो मोहम्मद गवान जो काही हिंदूंच्या बद्दल एक कट्टरता बाळगणारा म्हणजे इस्लाम धर्म तो कट्टर होता इस्लाम धर्माशी. त्यामुळे त्यांनी हिंदूवर अनेक तत्कालीन स्थितीमध्ये मंदिरं किंवा त्यांच्यावर अत्याचार करण्याचं काम म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये हिंदूबद्दल तो द्वेष बाळगणारा होता. आणि याच कालखंडामध्ये जो मोहम्मद गवानच्या काळामध्ये जे रशियन प्रवासी निकितन बिदरला आला होता आणि मोहम्मद गवान म्हणजेच सुलतान मोहम्मद शाह तिसरा याचा जो महत्त्वपूर्ण असा वजीर होता, यांनी राज्यकारभारामध्ये ज्या सुधारणा घडून आणल्या होत्या त्याची मांडणी त्यांनी केलं होतं. आता या मोहम्मद गवानने आपल्या कार्यक्षमतेच्या बळावर राज्याची विभागणी गुलबर्गा, दौलताबाद, तेलंगणा, वराड अशी केली होती आणि प्रत्येक प्रांतात 2 भाग केले होते. याचं कारण म्हणजे त्या 2 भागामध्ये प्रत्येकावर एक एक सुभेदाराची नेमणूक केली आणि हे सुभेदार बहामनी साम्राज्याविरुद्ध बंड किंवा विद्रोह करू नये किंवा वरचढ होऊ नये यासाठी म्हणून त्यांनी दखल घेतली होती. त्याचबरोबर महसूल वाढावा म्हणून जमिनीची मोजमाप केली, जमिनीनुसार कर लावला. त्याचबरोबर लष्करामध्ये शिस्त लावली आणि जे इराणी शैली किंवा इराणी जी सैन्य नेतृत्व त्याची सुद्धा आपल्या सैन्यामध्ये योग्य ती शिस्त लावून दिली. अशा या प्रयत्नामुळे तत्कालीन स्थितीमध्ये बहामनी साम्राज्यामध्ये एक सुधारणा घडून आणल्या गेल्या. आणि या सर्व सुधारणामुळे मोहम्मद गवान जो बहामनी साम्राज्यातला तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही मोहम्मद गवान यांनी मोहम्मद शाह तिसरा आणि या मोहम्मद शहाच्या शासनकाळामध्ये आपलं नावलौकिक वाढवण्याचं काम केलं. पण ही बाब तत्कालीन स्थितीमध्ये जे त्याच्यासोबत असणारे जे काही सहकारी सरदार होते त्यांना आवडणारी नव्हती आणि त्यांनी गुप्त कट कारस्थान केलं आणि मोहम्मद गवान याच्या विरुद्ध जे कट कारस्थान केल्यानंतर आणि ह्या मोहम्मद गवान याची हत्या घडून आणली गेली.
आणि ही हत्या म्हणजे 1481 मध्ये या मोहम्मद गवान याची हत्या झाली. पण ही हत्या झाल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये मोहम्मद शाह तिसरा याला समजलं की जी मोहम्मद गवान याची हत्या घडून आली ही आपल्या राज्यासाठी किंवा बहामनी साम्राज्यासाठी खूप मोठी चूक होती आणि ही लक्षात आली. पण त्यानंतर म्हणजे मोहम्मद शाह तिसरा यांचा सुद्धा मृत्यू मोहम्मद गवानच्या मृत्यूनंतर म्हणजे 1482 मध्ये झाला आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर जी साम्राज्याची जी स्थिती होती ती विस्कळीत झाली आणि त्यामुळेच या बहामनी साम्राज्याचे जवळपास 5 बहामनी म्हणजे ज्या काही बहामनी सत्ता उदयास आल्या, 5 शाह्या निर्माण झाल्या. म्हणजेच इसवी सन 1482 मध्ये मोहम्मद शाह तिसरा त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा एक मुलगा आला शेवटचा त्याच्यानंतर गादीवर आलेला. मोहम्मद शाह मृत्यू पावल्यानंतर त्याचा मुलगा मोहम्मद शाह जो गादीवर आला आणि तो गादीवर आल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये जी दक्षिणेतली स्थिती होती, जे अन्य जे मुस्लिम शासक होते, मोहम्मद शाह म्हणून त्याला ओळखलं जात होतं. मोहम्मद शाह तृतीयनंतर जो मोहम्मद शाह आला त्याच्या शासनकाळामध्ये अराजकता माजली आणि त्याचाच फायदा अनेक राज्यामध्ये दंगली विद्रोह होण्यास प्रारंभ झाला आणि शेवटी 2 पक्ष निर्माण झाले किंवा 2 गट निर्माण झाले आणि या 2 गटामध्ये एकमेकाबद्दल सत्ता संघर्ष करण्याची पार्श्वभूमी निर्माण झाली आणि अशा स्थितीमध्ये जे काय बहामनी साम्राज्याचे 5 स्वतंत्र राज्य उदयाला आले आणि ते राज्य म्हणजेच वराडची इमादरशाही नंबर 1, नंबर 2 अहमदनगरची निजामशाही, नंबर 3 विजापूरची आदिलशाही, नंबर 4 गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि नंबर 5 बिदरची बरीदशाही. आणि ह्या 5 शाह्या म्हणजे बहामनी साम्राज्यातून विभक्त होऊन स्वतंत्र अशी कारकीर्द निर्माण झाली आणि तेच राज्य दक्षिणेमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावण्याचं काम केलं. हे होतं मोहम्मद गवान, जो मोहम्मद शाह तिसरा याच्या शासन काळामध्ये एक महत्त्वपूर्ण त्यांनी कामगिरी बजावली. पण त्याच्या हत्येनंतर ज्या बहामनी साम्राज्याला उतरती कळा लागली आणि शेवटी बहामनी साम्राज्याच्या 5 भागामध्ये विभाजन झालं आणि बहामनी साम्राज्य हे 5 भागामध्ये विभागलं झालं. तर आतापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती माहितीच म्हणजेच प्रकरण क्रमांक 4 जे विजयनगर आणि बहामनी साम्राज्य आणि या बहामनी साम्राज्यातल्या आपण 3 शासकांची माहिती, 2 शासकांची आणि एका वजिरांची माहिती पाहण्यास सुरुवात केली होती आणि ती माहिती म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही बहामनी साम्राज्याचा संस्थापक अलाउद्दीन हसन बहामनी नंबर 1, त्याच्यानंतर मोहम्मद शाह प्रथम आणि आता जी माहिती पाहिली आजच्या पिरियडमध्ये वजीर मोहम्मद गवान, जो बहामनी साम्राज्यातला ज्या तत्कालीन स्थितीमध्ये बहामनी साम्राज्याचा एक मुख्य वजीर म्हणून त्याने काम पाहिले आणि बहामनी साम्राज्याला एक सर्वोच्च स्थान निर्माण करून देण्याचं काम केलं आणि जो मोहम्मद शाह तिसरा याचा शासनकाळ म्हणजे 1463 ते 1482 या शासनकाळामध्ये पूर्ण जबाबदारी सांभाळण्याचं काम मोहम्मद शाह तिसऱ्याचा जो वजीर होता मोहम्मद गवाननं केलं. पण 1481 मध्ये त्याची हत्या झाल्यानंतर आणि पुढे मोहम्मद शाह तिसरा 1482 मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर हा बहामनी साम्राज्याचं विभाजन झालं गेलं आणि बहामनी साम्राज्य 5 भागामध्ये विभक्त झालं. आतापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती म्हणजेच प्रकरण क्रमांक 4 मधील बहामनी साम्राज्यातला जो मोहम्मद गवान जो वजीर म्हणून ओळखला जात होता त्याच्याबद्दलची माहिती पाहिली आणि याचबरोबर आपल्या जो BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले पेपर दुसरा भारताचा इतिहास 648 ते 1526 आणि या पेपरचे जे 4 प्रकरण होते ते 4ही प्रकरण पूर्णपणे संपलेले आहेत. तर आपण थोडक्यात जी प्रकरणं होती त्या प्रकरणाची माहिती आपण पाहू. तर पहिलं प्रकरण होतं साधने आणि या साधनामध्ये पुराणवस्तू संशोधन विषयक साधने आणि वाङ्मयीन साधने याबद्दलची माहिती पाहिली. नंबर 2 होतं राष्ट्रकूट घराणे आणि राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव जे महत्त्वपूर्ण 3 घराणे याबद्दलची माहिती म्हणजे प्रकरण क्रमांक 2 होतं. आता या राष्ट्रकूट राजघराण्यातील दंतीदुर्ग, कृष्ण प्रथम, अमोघवर्ष प्रथम आणि कृष्ण तृतीय या राष्ट्रकूट शासकांची माहिती पाहिली, राष्ट्रकूट घराण्याची माहिती पाहिली. त्यानंतर कल्याणीचे जे चालुक्य होते त्यामध्ये कल्याणी चालुक्य घराण्याचा जे स्थापना संस्थापक त्यामध्ये तैलप दुसरा, विक्रमादित्य 6वा आणि या 2 शासकांची माहिती कल्याणीच्या चालुक्याची पूर्णपणे पाहिली. त्यानंतर जे यादव घराणं दक्षिणेतलं हिंदूचं महत्त्वपूर्ण साम्राज्य
म्हणून ओळखलं जात होतं, देवगिरीचे यादव. त्यामध्ये भिल्लम पाचवा, रामदेवराय आणि ज्या यादवांचा नाश कशा पद्धतीने झाला, अलाउद्दीन खिलजीने कसा केला, याबद्दलची माहिती पाहिली. त्यानंतर प्रकरण क्रमांक 3, राजपूत घराणे आणि या राजपूत घराण्याचा उदय, राजपुतांच्या उत्पत्तीचा सिद्धांत याबद्दलची माहिती पाहिली. त्याचबरोबर राजपुतांमध्ये जे गुर्जर प्रतिहार, चव्हाण आणि सोलंकी या 3 ज्या काही राजपूत घराण्याची माहिती आपण पूर्णपणे अभ्यासली. आणि राजपूत घराणे जे वर्धन साम्राज्याच्या नंतर जे काही तत्कालीन स्थितीमध्ये हर्षवर्धनानंतर निर्माण झालेलं जे छोटे मोठे राज्य राजपूत घराणे होते, हे त्यानंतर कशा पद्धतीने नष्ट झाले किंवा राजपूत घराण्याचा ऱ्हास का झाला, याबद्दलची माहिती पाहिली. आणि जे प्रकरण क्रमांक 4 आज आपलं पूर्णपणे संपलेलं आहे, त्यामध्ये विजयनगर आणि बहामनी साम्राज्य. सर्वप्रथम आपण विजयनगर या साम्राज्याबद्दल म्हणजे प्रकरण क्रमांक 4 मधल्या विजयनगरची माहिती पाहिली, जी 1336 मध्ये ज्या विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्का यांनी केली, याबद्दलची माहिती पाहिली. म्हणजे हरिहर प्रथम, बुक्का प्रथम आणि कृष्णदेवराय या शासकाची, म्हणजेच 1509 ते 1530च्या शासनकाळामध्ये जो कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा महत्त्वपूर्ण शासक होऊन गेला, त्याबद्दलची माहिती पाहिली. आणि आजच्या पिरियडमध्ये म्हणजे काल आणि आज जी माहिती पाहिली, त्यामध्ये जे बहामनी साम्राज्य तत्कालीन स्थितीमध्ये बहामनी साम्राज्य जे 1347 मध्ये जे निर्माण झालं, 46-47 मध्ये जे निर्माण झालं, त्याच्यामध्ये संस्थापक अलाउद्दीन हसन बहामनी, त्याचबरोबर मोहम्मद शाह प्रथम आणि तत्कालीन स्थितीमधला जो मुख्य वजीर मोहम्मद गवान ज्याला ओळखलं जात होतं. आणि या बहामनी साम्राज्याचा जो शेवटचा महत्त्वपूर्ण शासक होता मोहम्मद शाह तिसरा, आणि ज्याचा शासनकाळ 1463 ते 1482 या काळामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये ज्या मोहम्मद गवान मुख्य वजीर म्हणून मोहम्मद शाह तिसऱ्याची पूर्ण राज्यकारभार त्यांनी पाहिलं. आणि या मोहम्मद शाह तृतीयने केलेलं कार्य, त्यांनी केलेल्या सुधारणा आणि त्याचे जे त्यांनी केलेली बहामनी साम्राज्यातल्या सुधारणा, त्या सर्व बाबीची माहिती आज पूर्णपणे अभ्यासली. आणि याबरोबरच आपलं जे BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले आणि पेपर दुसरा भारताचा इतिहास 648 ते 1526 या पेपर क्रमांक 2 याच्यामधल्या ज्या 4 प्रकरण होते ते पूर्णपणे संपले. आणि याबरोबरच आपले BA फर्स्ट इयरचे जे दुसरा पेपर होता तो पूर्णपणे संपलेला आहे.